हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी आज माझा डेली ब्लॉग आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर हे जर जाणून घ्यायचं असेल ना, तर आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर या इथे ना मी मॅगी करून घेत होते आणि म्हणजे जास्त करून मी त्याला कधी मॅगी देत नाही. आणि त्याच्या पप्पांनी जर मॅगीचे पुडे आणले ना, तर ते एकदम 4-5 पुडे आणतात आणि मग तसंच होतं. रोज एक 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 मॅगीचा पुडा तुम्हाला करायला लावत असतो. तर आता हा शेवटचा मॅगीचा पुडा होता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मॅगी करून दिली आणि लगेच कृष्णाला पण खायला घेतलं, जसं की दूध आणि बिस्किट. सकाळी कसं आहे ना, मुलांना खायला घातलं ना, मग ते खेळायला मोकळे होतात. कृष्णा झालं आणि साई झालं कधीच फक्त दूध पित नाही, त्यांना आवडतच नाही. आता मी इकडे आहे ना स्वयंपाक करत असताना दोघे पण माझ्या आजूबाजूलाच असतात, कारण की घरी आहे ना कोणीच नसतं. आणि कृष्णाचं कसं आहे ना, त्याला बाहेर खेळायची सवय आहे. मग त्याला न्यायला कोणी नसतं, त्याच्यामुळे तो मग माझ्यापाशीच खेळत असतो. तर कृष्णाचं खाऊन मात्र झालं होतं, पण त्याला दादा काय खातोय तेच खायचं होतं. तर मस्त असं आहे ना, दोघांचं मॅगी खाणं चालू आहे. आता मी स्वयंपाक करत होते आणि साईचं थोडंसं टी व्हीत लक्ष होतं. तोपर्यंत आहे ना कृष्णा बघा देवघरापाशी जाऊन बसला. आणि तिथे आहे ना मी साईबाबांच्या पादुका, तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना, मी चांदीच्या वाटीत तांदूळ घालून ठेवलेली आहे. तर तेच तांदूळ तो इकडं तिकडं काढून खात बसला होता. तर मी त्याच्यासोबत बोलत होते, तर तो मला तू चुप बस असं म्हणत होता. आता लहान मुलांचं हे बोलणं लहानपणीच छान वाटतं, त्यांचे बोबडे बोल. पण मोठं झाल्यावर मग त्यांना म्हणजे तसं बोललेलं तेच आपल्याला आवडत नाही. आणि असंच आता स्वयंपाक करता करता ना गॅस संपला. आता गॅसचा तर कसा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहितीच आहे. हा व्हिडिओ जो आहे ना, तो 2 दिवसापूर्वीचा आहे. ज्या दिवशी गॅस संपला ना, त्या दिवशीपासून 6 दिवसांनी गॅस भेटणार होता. मग काय, गावाकडे आहे म्हणल्यावर आपली चूल तर आहेच. तसा तर आमचा रोजचा स्वयंपाक आहे ना या चुलीवर आणि शेगडीवरच असतो. पण मुलं लहान असल्यामुळे कसं होतं ना, जास्त करून कृष्णा, की त्याच्यावर लक्ष द्यायला लागतं. मग त्याच्यावर लक्ष ठेवून मला चुलीवर शेगडीवर स्वयंपाक करणं जमत नाही. त्याच्यामुळे मग मी आहे ना चपात्या भाकरी ह्या गॅसवरच करत असते. आणि भाज्या दूध वगैरे तापवायचं जे असतं ना, ते फक्त मी शेगडीवर करत असते. तर आता चला शेवटी चुलीवरच स्वयंपाक करावा लागला. तर या इकडे ना चपात्या करून घेत होते, पण त्याचा धूर इतका झाला होता ना, की अक्षरशः माझे डोळे सुजले. तर आता दुपारपर्यंत तर माझी सगळी कामं होऊन जातात. दुपारी मला कामांना नक्कीच 1-2 वाजतो. आता कामं तर झाली होती, पण कृष्णाची झोप झाल्यामुळे त्याला परत खायला करायचं होतं. त्याच्यामुळे काय, मग शेगडीवरच त्याला खायला करायला ठेवलं होतं. आता हाच व्हिडिओ मी जो आहे ना, तो 2दा काल यूट्यूबला टाकला, पण यूट्यूबने तो रिजेक्ट केला होता. तर बघा, यूट्यूबवर व्हिडिओ करणं काही सोपं नसतं. मी आता हे माझं जे एडिटिंग आहे ना, ते 3ऱ्या वेळेसचं मी करत आहे. आता बघू आजचा व्हिडिओ टाकला तर तो रिजेक्ट होतोय की नाही होत. तर आजचं तर ऊन इतकं होतं ना, की भयंकर ऊन. गेले 2-4 दिवस आहे ना भरपूर असं ऊन आहे. तर भरपूर असं वारं पण सुटलं होतं, पण तेवढंच ऊन पण होतं. आणि दुपारनंतर आहे ना भरपूर असं वारं झालं, कुठेतरी पाऊस पडला असेल असं वाटतंय. कारण की वाऱ्यात पण थोडासा थंडावा जाणवत होता. आता माझी सगळी कामं होईपर्यंत आहे ना कृष्णाची झोप होऊन जाते. मग तो दुपारचा झोपायला तयार नसतो. त्याच्यामुळे त्याच्या अशा खोड्या चालू असतात. आता मी साईचा अभ्यास घेत होते, आम्ही दोघं पण दिवाणवर होतो. त्याला असं वाटत होतं मला पण वरती घ्यावं. आता ह्याला जर वरती घेतलं तर तो काय अभ्यास करून देणार नाही. तर त्याला थोड्या वेळाने ना मी थोडंसं झोपवलं. अगदी 15-20 मिनटंच तो दुपारचा झोपतो. आणि मग 4-5चा टायमिंग झाला होता. साईला पण बाथटबमध्ये पोहायचं होतं. कृष्णा मात्र त्याच्यात जायला तयार नसतो बरं का, त्याला त्याची भरपूर अशी भीती वाटते. मग मी पण मशीनच्या अंगावर आहे ना थोडंसं पाणी टाकलं, कारण की गरमाई इतकी आहे, आपल्याला पण गरम होते, ते तर मुक्क जनावर आहे. मग अंगणात पण आहे ना सगळीकडे पाणी मारून घेतलं. आणि नंतर ना हा कांदा जो आहे ना, तो बकऱ्यांना ठेवायचा होता. आता कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे बघा की तो बकऱ्यांच्या म्हणजे बकऱ्यांनाच ठेवला जातोय. आणि आमचा जेवढ्या रानात कांदा लावला होता ना, त्यामध्ये ना सगळी बकरी सोडून दिली होती. आता संध्याकाळचा टाईम झाला, परत स्वयंपाक. आता
काही साधन असो किंवा नसो, पण पोटभर 2 टाईम तर जेवायला लागतंच. तर या इकडे ना शेगडीवर चहा ठेवला होता आणि जसं की मी म्हटलं, की शेगडीला आहे ना करंट येतो जर त्याला भांडं खाली टेकलं असेल तर. तर या इकडे मी चहाचं पातेलं खाली ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे शेगडी बंद केली आणि त्याच्यात दूध ओतलं. पुन्हा ती शेगडी मी चालू करून घेतली. असा छान असा चहा उकळला त्याच्यावरच, की भात पण लावून घेतला होता. आजचा बेत होता नॉनव्हेजचा. माझे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर येत नाहीत, तर हा व्हिडिओ आहे रविवारचा. तर या इकडे बघा मी लगेच कुकर झाला की लगेच आहे ना वाटण पण तळून घेतलं. तर छान असं हरभऱ्याची डाळ, तसेच कांदा, खोबरं, तीळ हे सगळं मी वाटणामध्ये घेतलं होतं. अजून मला त्यामध्ये कोथिंबीर आणि आलं लसूणसुद्धा घालायचं आहे. तर आता हे सगळं वाटण आहे ना बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत सासूबाईंनी रानातून आहे ना कोथिंबीर आणली होती, कारण की भाजीसाठी कोथिंबीरच नव्हती. मग ती कोथिंबीर निवडायचं काम त्या करत होत्या. तोपर्यंत मी सकाळी तुम्ही बघितलं असेल ना, मी दही बांधून ठेवलं होतं आणि त्याचा श्रीखंड मला करून घ्यायचा आहे. तर या इकडे त्याच्यामध्ये ना मी वेलची पावडरची जी पूड केली होती ना, तीसुद्धा घातली आणि साखरसुद्धा घालून घेतली. आता हे छान असं मी कालवून घेते आणि त्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवून देते. आज तर काही ते खायचं नव्हतं, कारण की आज नॉनव्हेज होतं. त्याच्यामुळे उद्या सकाळसाठी ते होऊन जाईल. तर मटण शिजेपर्यंत मी हे काम केलं. तोपर्यंत त्यांनी कोथिंबीर नीट करून घेतली आणि लगेच मी मटण फोडणीला दिलं होतं, कारण की ना उशीर झाला होता. मला पण कृष्णाला खायला चारायचं होतं. तर या इकडे आता मी मस्तपैकी असं मटण करून घेणार आहे. याची रेसिपी मी भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि अजून पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच तशी कमेंट करा, कारण की आपले आता नवनवीन सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत. तर थोडंसं मुलांसाठी नारळ काढून घेतलं आणि त्यानंतर मटणाची भाजी केली. आता आमची इथे ना भरपूर प्रमाणात नॉनव्हेज होतं. फक्त वार पाळले जातात, जसं की सोमवार, चतुर्थी, एकादश, गुरुवार. नाहीतर दरवेळेस मटण होतं, कारण की सगळ्यांनाच आवडतं आणि रानात जर कष्ट करायचं म्हटलं ना, की त्यांना मटणाची भाजी ही लागतेच. मटण झालं त्यानंतर लगेच गरमागरम भाकरी झाल्या आणि सगळ्यांनी जेवून घेतलं. तर आहे ना सगळे बाहेर जेवायला बसतात चुलीसमोर, कारण की थोडंसं वारं पण सुटलेलं असतं. तर आता मी कृष्णाला चारून घेते आणि त्यानंतर भाकरीला बसते. तर असा हा छोटासा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.